जेव्हा अशा ऍक्शन बद्दल आपण बोलतो की ज्या ऍक्शन्स नेहमी होतात, पुन्हा पुन्हा होतात, सवयीसारख्या होतात, जे आता सुरू आहे त्याच्याबद्दल सिंपल प्रेझेंट नाही वापरतायत. की मला आता मला म्हणायचं आहे की बाबा मी इंग्रजी शिकवत आहे आणि तुम्ही हा टेन्स वापराल नाही. त्यासाठी तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरावं लागते. की आय एम टीचिंग यू नाव, यू आर लिस्निंग टू मी. हे झाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे ज्या क्रिया प्रेझेंटमध्ये चालू आहेत त्याच्याबद्दल सिंपल प्रेझेंट वापरला जात नाही. सिंपल प्रेझेंट कधी वापरतात? नेहमी होतात, पुन्हा पुन्हा होतात. मी कॉलेजला जातो, मग आम्ही अभ्यास करतो, तुम्ही क्लासला येतात, ते लेट येतात, ते अभ्यास करतात. म्हणजे ज्या वाक्याच्या शेवटी तो, ते, तात असं येते तो टेन्स म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स. आणि त्या सिंपल प्रेझेंट टेन्सला आपल्याला कधी वापरायचं असते? वेन वी आर स्पीकिंग अबाउट द हॅबिच्युअल ऍक्शन्स इन द प्रेझेंट. मग आता ही रचना होते कशी? हे टेन्स मधले जे वाक्य ते बनतात कसे? तर बघा, याच्यामध्ये आपल्याला पहिले घ्यायचं असते ऍक्शन डुअर. ऍक्शन करणारा शब्द पहिले घ्यायचा असतो. आता कोणतंही नाउन, कोणतंही प्रोनाउन असू शकते वाक्यातला करता. आपण स्पेशली 7 शब्दांवर आपलं म्हणजे लक्ष केंद्रित करू. आय, वी, यू, दे, ही, शी, इट. आता याच्यामध्ये काय आहे की याच्यामध्ये 2 ग्रुप आहेत. हा पहिला ग्रुप आहे आय, वी, यू, दे, आणि हा दुसरा ग्रुप आहे ही, शी, इट. मग आता काय विशेषता काय? तर बघा, जे वर्ब असते, वर्बचे 3 रूप असतात तुम्हाला माहिती आहे. जसं आता गो आहे, गोचे 3 रूप, गो, वेंट, गॉन. सी हे एक वर्ब आहे, सी चे 3 रूप, सी, सॉ, सीन. म्हणजे असे वर्ब असतात ज्याला आपण ऍक्शन वर्ड म्हणतो. ऍक्शन दाखवणारे शब्द असतात आणि त्या प्रत्येकाचे 3 रूप असतात. राईट, रोट, रिटर्न, स्पीक, स्पोक, स्पोकन, प्ले, प्लेड, प्लेड असतात ना. यातलं जे पहिलं रूप आहे, हे पहिलं रूप कधी वापरतात? जेव्हा ज्या ऍक्शन्स नेहमी होतात त्या ऍक्शन बद्दल बोलायसाठी. आणि दुसरं रूप कधी वापरतात? जी ऍक्शन झाली, आटोपली, संपली त्याच्यासाठी. जसं मला म्हणायचं की मी क्लास अटेंड करतो, तर मी म्हणेल आय अटेंड क्लास. आणि मी क्लास अटेंड केला, आता मी घरी चाललो, अटेंड केला आणि घरी चाललो, तर मला म्हणावं आय अटेंडेड. अटेंड म्हणता अटेंडेड म्हणावं लागेल की आय अटेंडेड द क्लास. म्हणजे ऍक्शन नेहमी होते असं म्हणायचं असेल तर पहिलं रूप, आणि ऍक्शन झाली असं म्हणायचं असेल तर दुसरं रूप. आणि तिसरं रूप सुद्धा जवळपास त्याच्यासाठी वापरतात. ते कशा वापरतात नंतर सांगतो मी तुम्हाला. तर सध्या आपल्याला हे लक्षात घ्यायचं, पहिलं रूप कधी वापरतात? सिंपल प्रेझेंट मध्ये. दुसरं रूप कधी वापरतात? सिंपल पास्ट मध्ये ऍक्शन झाली हे दाखवण्यासाठी. मग आता या ठिकाणी सिंपल प्रेझेंटचे वाक्य आपण बनवताय म्हणजे आपल्या कामाचं कोणतं आहे? हे पहिलं. प्रत्येक वर्ड मधलं पहिलं रूप. टेक, टूक, टेकन मधलं टेक, स्पीक, स्पोक, स्पोकन मधलं स्पीक, कम, केम, कम मधलं कम. पहिलं रूप आज आपल्या कामाचं आहे. मग आता काय करायचं आहे की वाक्य बनवताना तुम्हाला जर आय, वी, यू, दे यांच्या समोर जर समजा असं पहिलं रूप ठेवायचं असेल तर त्याला काहीही म्हणजे त्याच्यामध्ये बदल करायचे नाहीये, जसच्या तसं ठेवायचं. जसं मला म्हणायचं आहे की याच्यातला मी एक शब्द घेतला, जसं मला म्हणायचं आहे की बा मी ग्रामर शिकवतो. मला म्हणायचं आहे मी ग्रामर शिकवतो. तर मी काय करणार? मी साठी शब्द घेणार आय, त्याच्यानंतर शिकवतो म्हणजे टीच, आणि ग्रामर म्हणजे ग्रामर. ठीक आहे. मी याच्यामध्ये वर्बचं जे पहिलं रूप आहे ते जसच्या तसं ठेवलं, आय टीच ग्रामर. हा, तो मैं ग्रामर सिखाता. ठीक आहे, आय टीच ग्रामर, मैं ग्रामर सिखाता. मग जर मला वी म्हणायचं आहे की आम्ही ग्रामर शिकवतो, हम ग्रामर सिखाते, तर तुम्ही म्हणाल वी टीच ग्रामर. तू ग्रामर शिकवतो तरी आपण म्हणणार यू टीच ग्रामर. ते ग्रामर शिकवतात, दे टीच ग्रामर. बट अगर आपके सेंटेंस में अगर ही, शी, इट आ रहा है तो आप टीच जैसा का वैसा नहीं रख सकते. जर तुमचं वाक्य असं असेल की तो ग्रामर शिकवतो, तो ग्रामर सिखाता, तो ग्रामर शिकवतो असं जर वाक्य असेल तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की इथं ही, शी, इट असलं की या वर्बच्या पहिल्या रूपाला म्हणजे कोणतंही पहिल्या वर्बचं असलं की त्याला तुम्हाला यस किंवा यस लावावंच लागेल. याला तुम्ही विसरू शकत नाही. इट्स कंपल्सरी. जेव्हा कधी भाजी कराल तेव्हा त्यात तुम्हाला मीठ टाकावंच लागेल. मीठ नाही टाकलं तर भाजी अळणी होणार. कितीही मसाले टाका, हैदराबादचे मसाले आणा का दिल्लीचे आणा का आधी तिकडे साऊथ म्हणजे अरबस्तान मधले आणा, लक्षात घ्या टाकाच लागेल. मीठ टाकलं तरच टेस्ट येईल. तशी गोष्ट आहे की तुम्हाला
ही शीट नंतर सिंग्युलर नाउन नंतर व्हर्ब जे आहे त्याला यस यस लावाच लागेल. यस यस लावणं विसरले का ग्रामर ते वाक्य चुकलं, 100% चुकलं. पहिल्या वर्गापासून तर 12वी पर्यंतच्या मी कित्येक असे म्हणजे पेपर पाहिले की ज्याच्यामध्ये ह्याच प्रकार आयडेंटिफाय द एरर्स इन द सेंटेन्सेस. चूक कोणती, त्यात यस यस लावलेलं राहून जायचं. ते आपल्याला यस यस लावलं नाही हे ओळखायचं होतं, असं असायचं त्याच्यामध्ये. खूप महत्वाचा रूल आहे. तर तो ग्रामर शिकवतो असं म्हणायचं असेल तर आपल्याला त्याला ईएस लावावं लागेल. ही टीचेस असं म्हणावं लागेल. आता याच्यामध्ये टीच म्हणजे शिकवतो होते आणि टीचेस म्हणजे सुद्धा शिकवतो होते. आता एस कधी लावायचा आणि एस कधी लावायचा. जर असं व्हर्ब आहे की ज्याच्या शेवटी ओ आलेला आहे, यस आलेला आहे, सीएच आलेला आहे, एस एच आलेला आहे, तर काय लावा, ईएस लावा. अदरवाईज बाकी सर्व व्हर्बला तुम्ही फक्त एस लावा. हा डबल एस आणखी. जर समजा आता असं आहे की मी चहा घेतो, आय टेक टी, आम्ही चहा घेतो, वी टेक टी, तू चहा घेतो, यू टेक टी, ते चहा घेतात, दे टेक टी. पण तो चहा घेतो असं म्हणायचं असेल तर ही टेक्स टी, फक्त एस लावायचा. ती चहा घेते, शी टेक्स टी, असं करायचं. म्हणजे एस लावायचा किंवा ईएस लावायचा आपल्याला. आता हा झाला पहिला रूल याच्यामधला. आता दुसरा नियम काय आहे की जर समजा तुम्हाला याचा प्रश्न बनवायचा आहे, मी ग्रामर शिकवतो हे वाक्य आहे, या वाक्यात तुम्हाला म्हणायचं की मी ग्रामर शिकवतो का, मी ग्रामर शिकवतो का. कसं म्हणशील तू, मी ग्रामर शिकवतो का. करेक्ट. डू आय टीच ग्रामर. तुम्ही ग्रामर शिकता का. तुम्ही म्हटलं मी तर यू म्हणावं लागेल की डू यू टीच ग्रामर. सॉरी, तुम्ही ग्रामर शिकता का, डू यू लर्न ग्रामर. ते क्लास अटेंड करतात का, डू दे अटेंड क्लास. आपण टीव्ही पाहतो का, डू वी वॉच टीव्ही. तुम्ही वेळेवर येता का, डू यू कम ऑन टाइम. ते मीटिंग अटेंड करतात का, डू दे अटेंड मीटिंग. आपण मीटिंग रोज घेतो का, डू वी होल्ड मीटिंग्स एव्हरी डे. ते आपल्याला सपोर्ट करतात का, डू दे सपोर्ट अस. तुम्ही रोज आंघोळ करता का, डू यू टेक बाथ डेली. ते कपडे धुतात का, डू दे वॉश क्लोथ. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला प्रश्न बनवायचा तेव्हा तुम्ही काय करायचं, सुरुवातीला डू घ्यायचा आहे. पण कधी जेव्हा वाक्यातला करता आय वी यू दे असेल तेव्हाच, ओनली देन. अगर आपके वाक्य में, जर तुमच्या वाक्यात जर करता ही शीट असेल तरी तुम्ही डूज घेणार का, फिर आपको डू नहीं ले सकते, आप डू नहीं ले सकते. आपको लेना होगा डज. जैसे मुझे अगर कहना है की तो ग्रामर शिकवतो, तर आता मला म्हणायचं की तो ग्रामर शिकवतो का. असं जर मला म्हणायचं आहे तर हाऊ कॅन आय से, तो ग्रामर शिकवतो का. मला म्हणावं लागेल की डज ही टीच ग्रामर. डज ही टीच ग्रामर. म्हणजे इकडे मी डज घेतला. इफ आय टेक डज in the beginning of the sentence to make a verbal question, remember you will have to remove that yes 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 or es which you have taken in the assertive sentence. And if you put both does and yes or es, then your sentence will be considered wrong. Put both does and yes or es, then your sentence will be considered wrong. So remember, when you are taking does, you will have to remove yes or es which you had taken when you are forming assertive sentence. So does he teach grammar, तो ग्रामर शिकवतो का. ती ग्रामर शिकवते का, डज शी टीच ग्रामर. ती गाडी चालवते का, डज शी ड्राइव्ह अ कार. तो भाजीपाला विकतो का, डज ही सेल व्हेजिटेबल्स. मी पुस्तक लिहितो का, कसं म्हणाल, मी पुस्तक लिहितो का. लक्षात घ्या, आय वी यू दे असलं की काय करायचं आपल्याला, डू घ्यायचं आहे. होते तसंच होते. आणि ही शीट असलं की काय घ्यायचं आहे, डज घ्यायचा. चांगला आता पाठ करावं लागेल आपल्याला, हे समजून घ्यावं लागेल. समजून घ्यावं लागेल, नंतर प्रॅक्टिस करावी लागेल, तेव्हाच जमेल. अदरवाईज डूच्या ठिकाणी डज, डजच्या ठिकाणी डू निघेल आपली तोंडातून. माहित असून निघणार असं होतेच ते. तेच टाळायसाठी आपल्याला आपण प्रॅक्टिस करणार आहे. तर मी इंग्लिशमध्ये बोलतो का, डू आय स्पीक इन इंग्लिश. तुम्ही इंग्लिशमध्ये बोलता का, डू यू स्पीक इन इंग्लिश. ते इंग्लिशमध्ये बोलतात का, डू दे स्पीक इन इंग्लिश. आणि तो इंग्लिशमध्ये बोलतो का असं म्हणायचं असेल तर डज ही स्पीक इन इंग्लिश. ती इंग्लिशमध्ये बोलते का, डज शी स्पीक इन इंग्लिश. तुम्हाला सर ही प्रॅक्टिस किती करावं लागेल, काय करावं लागेल.
मी तुम्हाला एक सांगतो, जे सीबीएसई पॅटर्न मध्ये शिकलेले मुलं असतात, इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकलेले मुलं असतात, त्यांना भरपूर एक्सपोजर मिळते, भरपूर प्रॅक्टिस मिळते ते सगळं वापरायची, म्हणून त्याच्या तोंडातून सहज निघते ते डज ही तेच निघणार त्यांच्या तोंडातून, चुकणार नाही शक्यतो. पण आपलं प्रॅक्टिस नाही ना, मग आपल्या तोंडून काही निघू शकते. डज आय निघू शकते, डज यू निघू शकते, काहीच सांगता येत नाही काय. मग याच्यावर काय उपाय आहे? याच्यावर एकच उपाय आहे की ते तुम्ही काय करा, हे पाठ तोंडात बसून घ्या. डू आय स्पीक इन इंग्लिश, डू आय स्पीक इन इंग्लिश, डू आय स्पीक इन इंग्लिश, डू अटेंड क्लास, डू अटेंड क्लास, डू वी असं बसून राहा. डज ही स्पीक इन मराठी, डज ही स्पीक इन मराठी, डज ही स्पीक इन मराठी, डज शी गो टू कॉलेज, डज शी गो टू कॉलेज, डज शी गो टू कॉलेज, असं तोंडात बसून टाका ते, की तोंडातून तेच निघालं पाहिजे. निघते ना पाठ केलं तर. तुम्ही मला सांगा, जेव्हा तुम्ही गणपतीची आरती म्हणता तेव्हा असं होते का, सुख हरता दुःख हरता काहीच्या काही तुला दुसरं काही निघते का? दुर्गड भारी मला सुरू होते काय? नाही. सुख करता दुःख हरता म्हटलं ताबडतोब आपल्या तोंडून काय निघते? वार्ता विकण्याची निघते. हे कसं काय होऊन आलं? आपल्याला माहिती नाही, मिनिंग माहित नाही. सुख अर्था बऱ्याच जणांना माहित नाही का सुख अर्था म्हणजे काय, दुःख अर्था म्हणजे काय, वार्ता कुठली विघ्न काहीच माहित नाही, मिनिंग बऱ्याच जणांना माहित नाही. पण ते पुन्हा पुन्हा म्हणून एवढं तोंडात बसलेलं आहे आपल्या की बिलकुल अननोईंगली, अनविटिंगली, विदाउट एनी डेलिबरेट एफर्ट्स वी अटर सुख हरता दुःख हरता वार्ता विघ्नाची. मग असं जर आपल्याला समजा ऑटोमॅटिकली आपल्या तोंड निघायला पाहिजे असं जर वाटत असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? पुन्हा 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 ते म्हणावं लागेल. ते कम्पेन्सेट करावं लागेल ना. आपण सीबीएसई पॅटर्न मध्ये किंवा त्या इंग्लिश स्कूलमध्ये जे नाही शिकलो त्याचं कम्पेन्सेशन करावं लागेल ना. मग त्यासाठी हाच एक उपाय उरते आपल्यासाठी, आपल्या लोकांसाठी. ओके, तर ते तुम्ही करा, मग तुमच्या ह्या चुका आपोआप निघून जातील. तोच त्याच्यावर उपाय आहे ह्या चुका टाळायसाठी. मग तो ग्रामर शिकवतो का? डज ही टीच ग्रामर? आणि तो ग्रामर शिकवत नाही असं म्हणायचं आहे. कसं म्हणाल? तो ग्रामर शिकवत नाही. करेक्ट. ही डज नॉट टीच ग्रामर. ही डझंट टीच ग्रामर असे म्हणू शकतो आपण. कधी कधी पंकजला पंके म्हणतो आपण. तसं डझंटला तुम्ही डझ नॉटला डझंट म्हणा तुम्ही, काहीच प्रॉब्लेम नाही. ही डझंट टीच ग्रामर. शी डझंट बिलीव्ह इन मी. ती माझ्यावर विश्वास ठेवत नाही. आय डोंट ट्रस्ट यू. मला तुझ्यावर विश्वास नाही. दे डोंट कम रेग्युलरली. ते रेग्युलरली येत नाही. आय डोंट यूज मराठी. मी मराठी वापरत नाही. तुम्ही डू नॉट, डज नॉट वापरून वाक्य निगेटिव्ह करा. आता ह्या जो सगळा झाला याला म्हणतात सिंपल प्रेझेंट टेन्स. इथपर्यंत